हॅलो मुलांनो, नमस्कार. आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या पार्ट 1मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1मधील पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल याचा स्टडी करणार आहोत. हे चॅप्टर खूप इझी आहे, खूप इंटरेस्टेड आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप बेसिक आहे. जर तुम्हाला फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल समजले तर बाकीचे उरलेले चॅप्टर्स तुम्हाला सहज समजतील. म्हणून तुम्ही पहिलं चॅप्टर समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. बघा, पहिलं चॅप्टर समजून घेण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजून घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण आज पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या चॅप्टरसाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्यांचा आपण व्यवस्थित स्टडी करूया. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टरला सुरू करूया. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलसाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या बेसिक गोष्टी समजून घेऊया. बघा, सर्वप्रथम आपण बघूया बेसिक फॉर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. बघा, हे चॅप्टर समजून घ्यायचं असेल ना, 6वी 7वी 8वी 9वीच्या काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. खूप सोपं आहे. हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, पुढचा पूर्ण चॅप्टर तुम्हाला सहज वाटेल. ओके, तर सर्वप्रथम आपण नंबरचे प्रकार बघूया. नॅचरल नंबर म्हणजे काय? द नंबर्स, अशा संख्या दॅट आर यूज्ड, ज्या वापरल्या जातात, टू काउंट द थिंग्स, अशा संख्या की ज्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात, आर कॉल्ड नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सिम्बॉल काय आहे? एन. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 2 3 4 पासून कुठपर्यंत? इन्फिनिटीपर्यंत. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 पासून आणि काय? इन्फिनिटी. ओके, दुसरा आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? नॅचरल नंबर कंबाईंड विथ 0, आर कॉल्ड होल नंबर. नॅचरल नंबरमध्ये आपण 0 ॲड केला तर आपल्याला काय मिळतात? होल नंबर. होल नंबरचा सिम्बॉल काय आहे? W. 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. नॅचरल नंबर झाले, होल नंबर झाले, हे आपल्याला माहीतच आहे. बरं, आता तिसरा टाईप आहे संख्येचा, तो म्हणजे इंटिजर्स. बघा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला इंटिजर्स या गोष्टी व्यवस्थित माहिती पाहिजे. इंटिजरची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जरी आलं तुम्हाला तरी हे चॅप्टर एकदम इझी जाईल. म्हणून आपण सर्वप्रथम इंटिजर्स बघूया, त्याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बघूया. ओके, बाय. तर बघा, मग आता इंटिजर्स काय असतात? बघा, इंटिजर्स आर द कलेक्शन ऑफ होल नंबर अँड निगेटिव्ह नंबर. बघा, इथून हे काय झाले? होल नंबर, आणि हे काय झाले? निगेटिव्ह नंबर. होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर यांचं कलेक्शन, यांचा ग्रुप म्हणजेच काय? इंटिजर्स. बघा, मग इकडे 0पासून इकडच्या ज्या संख्या आहेत त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह इंटिजर्स, आणि 0पासून इकडच्या ज्या संख्या आहेत त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह इंटिजर्स. आता पॉझिटिव्ह इंटिजर्स, इकडे संख्या नेहमी मोठ्या होत जातात, नंबर्स कशा होत जातात? मोठे होत जातात. 0पेक्षा कोण मोठं आहे? 1. 1पेक्षा कोण मोठं आहे? 2. 2पेक्षा कोण मोठं आहे? 3. 3पेक्षा कोण मोठं आहे? 4. म्हणून यांना पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणतो. आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स पुढे एक तर प्लसचं साईन असतं किंवा नसतं. +1 असा लिहू किंवा असंच लिहू. एक तर +2 असा लिहिलं जाईल किंवा 2 असा लिहिलं जाईल. इकडच्या सगळ्या संख्या मोठ्या होत जातात आणि पॉझिटिव्ह इंटिजर समोर कोणतं चिन्ह असतं? प्लसचं चिन्ह असतं किंवा नसतं. इकडच्या सगळ्या संख्या 0पेक्षा काय? लहान. 0पेक्षा लहान कोण आहे? -1. -1पेक्षा लहान कोण आहे? -2. -2पेक्षा लहान कोण आहे? -3. इकडच्या सगळ्या संख्या काय होत जातात? लहान होत जातात. आणि निगेटिव्ह इंटिजर समोर नेहमी मायनसचं साईन असतं. -1 -2 -3. ओके, पॉझिटिव्ह इंटिजर समोर साईन असतं किंवा नसतं. जर समजा 2 आहे, 2 समोर साईन नाही आहे, याचा अर्थ तो पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. पण निगेटिव्ह इंटिजर्स असेल तर त्याच्यासमोर साईन असतंच. तर 0पेक्षा ज्या मोठ्या संख्या आहे त्याला पॉझिटिव्ह इंटिजर म्हणायचं, 0पेक्षा ज्या लहान संख्या आहे त्याला निगेटिव्ह इंटिजर्स म्हणायचं. ओके, बरं. आता आपल्याला निगेटिव्ह इंटिजरची काय बघायची आहे? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. एकदम इझी रूल्स आहे. हे काय 9वी 10वीचे नाही आहे, हे 6वीपासून सुरुवात झालेले रूल्स आहे. मी इतकं डिटेलमध्ये नाही जाणार, फक्त तुम्हाला नियम सांगणार आहे. ते नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. इंटिजरवरती तुम्ही कमांड मिळवा, तुम्हाला चॅप्टर एकदम इझी जाईल. ओके, आपण सर्वप्रथम बघूया ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. इंटिजरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन 3 रूल आहे विदाऊट ब्रॅकेटवाले. बघा, पहिला रूल काय आहे?
प्लस प्लस असेल तर काय करायची ॲडिशन, साईन कोणतं द्यायचं प्लसचं, म्हणजे दोन्ही संख्या प्लस असेल तर त्यांची काय होते ॲडिशन होती आणि आन्सरला कोणतं चिन्ह द्यायचं प्लसचं. फॉर एक्झाम्पल बघा, फाय काय आहे प्लस प्लस प्लस, दोघे काय होत्या प्लस प्लस होतं, प्लस प्लसची काय केली ॲडिशन 10 आले आणि साईन कोणतं द्यायचं प्लस, म्हणजे फाय काय होते प्लस, हे फाय काय होते प्लस, प्लस प्लसची काय झाली ॲडिशन, 5 आणि 5 किती झाले 10, जे आन्सर येईल त्याला कोणतं चिन्ह द्यायचं प्लसचं, आणि प्लसचं चिन्ह आपण पुढे देत नाही. बरोबर, पहिला रूल काय आहे प्लस प्लसची काय होते ॲडिशन चिन्ह कोणतं द्यायचं प्लसचं. 3 काय आहे प्लस, 7 काय प्लस, प्लस प्लसची काय झाली ॲडिशन, 3 + 7 किती झाले 10, साईन कोणतं द्यायचं प्लसचं. 8 काय आहे प्लस, 2 काय प्लस, प्लस प्लसची काय करायची ॲडिशन, किती आले 10, साईन कोणतं द्यायचं प्लसचं. किंवा 20 + 30, प्लस प्लसची काय करायची ॲडिशन, 20 + 30 किती आले 50, साईन कोणतं द्यायचं प्लसचं. हा पहिला रूल आहे. रूल लक्षात ठेवा फक्त, प्लस प्लसची काय करायची ॲडिशन, चिन्ह कोणतं द्यायचं प्लसचं. हा फर्स्ट रूल झाला. सेकंड रूल बघूया. सेकंड रूल काय सांगतो, सेकंड रूल मायनस मायनसची पण काय करायची ॲडिशन, चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं. -5 मायनस मायनसची काय काढायची ॲडिशन, 5 + 7 किती झाले 12, साईन कोणतं द्यायचं मायनस. मायनस मायनसची काय करायची ॲडिशन, मायनस मायनसची काय होते ॲडिशन, 3 + 2 किती झाले 5, साईन कोणतं द्यायचं मायनस. मायनस मायनसची काय होते ॲडिशन, साईन कोणतं द्यायचं मायनसचं. -15 -10 मायनस मायनसची काय करायची ॲडिशन, 15 आणि 10 किती झाले 25, साईन कोणतं द्यायचं मायनस. हा सेकंड रूल आहे. ओके. थर्ड रूल काय आहे, एक नंबर प्लस असेल आणि एक मायनस असेल तर काय करायची सबट्रॅक्शन करायची आणि चिन्ह कोणतं द्यायचं बिगर नंबरचं द्यायचं. आता इथे 10 काय आहे प्लस, 5 काय आहे मायनस, प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 10मधून 5 गेले किती उरले 5, या 5ला साईन कोणतं आहे 10 काय होते प्लस, 5 काय होते मायनस. एक प्लस मायनसची काय झाली सबट्रॅक्शन, 10मधून 5 गेले किती उरले 5, या 5ला साईन कोणतं द्यायचं, याच्यामध्ये बिगर नंबर मोठी संख्या कोणती 10चं साईन कोणतं आहे प्लस, ते साईन द्यायचं. कळालं. इथे 7 काय आहे प्लस, 10 काय आहे मायनस, प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 9मधून 7 गेले किती उरले 2ला साईन कोणतं द्यायचं बिगर नंबर मोठी संख्या कोणती मायनस, तिचं साईन. ओके. एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, मायनस प्लसची काय होईल सबट्रॅक्शन, 12मधून 8 गेले किती उरले 4, -8 + 12 किती उरले 4, 4ला कोणतं साईन द्यायचं, याच्यामध्ये बिगर नंबर कोणते 12, त्याचं साईन कोणतं आहे प्लस, ते प्लस साईन द्यायचं. सो प्लस प्लस असेल तर काय करायची ॲडिशन चिन्ह कोणतं द्यायचं प्लसचं, मायनस मायनस असेल तर काय करायची ॲडिशन चिन्ह द्यायचं मायनसचं, आणि प्लस मायनस असेल तर काय करायचे सबट्रॅक्शन चिन्ह कोणतं द्यायचं बिगर नंबरचं द्यायचं. सो दीज आर द 3 रूल्स ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर. एकदम इझी रूल्स आहे. बरोबर आहे. इथे एक प्लस एक काय मायनस, प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 15मधून 10 गेले किती उरले 5, 5ला कोणतं साईन द्यायचं बिगर नंबर कोणतं 15, त्याचं साईन दिलं. सो हे 3 रूल झाले ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. व्हेरी इझी रूल्स आहे. बाय. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. आता मल्टिप्लिकेशनचे एकदम 3 रूल्स आहे. प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस, दोन्ही संख्या काय असतील प्लस, प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस. मग 5 काय प्लस, 4 काय प्लस, 5 4 = 20, साईन कोणतं द्यायचं प्लसचं. 3 काय प्लस, 2 काय प्लस, 3 2 = 6, साईन कोणतं द्यायचं प्लसचं. 6 काय प्लस, 7 काय प्लस, 7 6 = 42, साईन कोणतं द्यायचं प्लस. काही घ्या तुम्ही. 12 इंटू काय 5, दोन्ही संख्या काय प्लस प्लस प्लस, 12 5 = 16 आणि साईन कोणतं द्यायचं प्लसचं. म्हणजे प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय तर प्लस याचं. दिस इज फर्स्ट रूल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर. सेकंड रूल काय आहे, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन पण काय तर प्लस. 5 4 = 20, मायनस मायनस काय झाले प्लस. 3 2 = 6, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय प्लस. 6 7 = 42, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय प्लस. ओके. प्लस मायनस मायनस, -8 इंटू -9, 9 8 = 72, साईन कोणतं द्यायचं मायनस. सो दीज आर द सेकंड रूल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. अँड थर्ड रूल काय सांगतो, प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतं मायनस. 5 4 = 20, एक काय प्लस एक काय मायनस, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय मायनस. 3 2 = 6, मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय मायनस. 7 6 = 42, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय मायनस. 10 5 = 50, मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय मायनस. सो मल्टिप्लिकेशनचे 3 रूल्स आहे. प्लसचं मल्टिप्लिकेशन प्लस येतं,
मायनसचं मल्टिप्लिकेशन पण प्लस येतं आणि प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतं मायनस. दीज आर द 3 रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. आता आपण डिव्हिजन रूल्स ऑफ इंटिजर्स याचे पण 3 रूल्स आहे आणि ते सेम मल्टिप्लिकेशनसारखं आहे. प्लसचं डिव्हिजन काय येतं प्लस म्हणजे वरती संख्या प्लस असेल आणि न्युमरेटरची संख्या प्लस असेल, डिनॉमिनेटरची संख्या प्लस असेल तर प्लसचं डिव्हिजन काय येतं प्लस. सपोज मी एक्झाम्पल घेतो 25 अपॉन काय 5. 25 काय प्लस 5 काय प्लस 5 5 जार 25 किती आले 5. या 5ला आन्सर साईन कोणतं द्यायचं प्लसचं. समजा 64 आणि काय 8 काय प्लस 64 काय प्लस 8 8 जार काय 64. 8ला साईन कोणतं द्यायचं प्लस. सो प्लसचं मल्टिप्लिकेशन काय येतं प्लस येतं. इकडे लिहिलं थर्ड 27 9. 27 काय प्लस 9 काय प्लस 9 3 जार 27. आन्सर किती आलं 3. त्याला साईन कोणतं द्यायचं प्लस. सो डिव्हिजन रूल काय आहे डिव्हिजनचे रूल्स प्लसचं डिव्हिजन काय येतं प्लस येतं. प्लसचं डिव्हिजन काय येतं प्लस येतं. 4 लिहिलं मी सपोज 48 अपॉन काय 12. 48 काय प्लस 12 काय प्लस 12 चौक किती 48. 12 4 जार 42. साईन कोणतं द्यायचं प्लस. सो मला सांग फर्स्ट काय आहे प्लसचं डिव्हिजन काय येतो प्लस येतो. प्लसचं डिव्हिजन काय येतो प्लस येतो. हा पहिला रूल. सेकंड मायनस डिव्हिजन काय येतं प्लसच येतं. न्युमरेटरची संख्या मायनस, डिनॉमिनेटरची संख्या मायनस असेल मायनस डिव्हिजन काय येतं प्लस. सपोज तेच लिहिलं आपण हे लिहिलं मी 15 10 -10 -2 काय 2 5 जार 10 किती आलं 5. मायनसचं डिव्हिजन काय प्लस. प्लसचं साईन आपण देत नाही फर्स्ट. सेकंड -21 अपॉन काय 7. 7 3 जार 21. मायनसचं डिव्हिजन काय प्लस. थर्ड ओके -72 अपॉन -9. मायनसचं डिव्हिजन काय 9 8 जार 72. ॲन्सर किती आला 8. साईन कोणतं मायनस. सो नेक्स्ट -51 -17. 17 3 51. 17 3 जार 51. मायनसचं डिव्हिजन काय प्लस. सॉरी इथे प्लस. सो मायनसचं डिव्हिजन काय येतं प्लस. 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 सो रूल जेव्हा दोन्ही संख्या मायनस असतील तर त्याचा भागाकार काय येतो प्लस येतो. राईट. अजून एखादं एक्झाम्पल घ्या. -63 -9. मायनसचं डिव्हिजन काय आपला 9 7 63. 9 7 जार 63. मायनस काय प्लस. मायनस काय प्लस. सो हा काय सेकंड रूल. आणि थर्ड रूल काय आहे डिव्हिजनचा प्लस मायनसचं डिव्हिजन नेहमी काय येतं मायनस येतं. प्लस मायनसचं डिव्हिजन काय येतं मायनस येतं. संख्येवरती कोणते असो. समजा फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण मायनस असं प्लसवरती 18 घेतले 18 अपॉन 9 किती एक आहे प्लस एक आहे मायनस. 9 2 18. 9 2 जार 18. एक प्लस आहे मायनस. प्लस मायनसचं डिव्हिजन काय मायनस. सेकंड घेतला सॉरी इथे काय आलं 7 5 35. 7 5 जार 35. एक काय प्लस मायनसचं डिव्हिजन काय मायनस. ओके. थर्ड प्लस 19 अपॉन काय 10. 9 10 9 90. एक प्लस एक मायनस डिव्हिजन काय आलं मायनस. किंवा आपण वरती मायनस संख्या घेतली तरी चालेल. आपण घेतली -25 अपॉन किती 4. एक काय मायनस एक काय प्लस. 4 5 20 किती आलं -5. सो these are the 3 rules of division of integers. प्लसचा डिव्हिजन काय येतो प्लस. सेकंड
मायनसचा डिव्हिजन काय तो प्लस, अँड थर्ड प्लस मायनसचा डिव्हिजन काय तो मायनस. सो दीज आर द 3 रूल्स ऑफ डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. नेक्स्ट आपण बघणार आहे पॉलिनॉमियल्स. सो व्हॉट इज अ पॉलिनॉमियल्स? पॉलिनॉमियल्स जे आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आलं पाहिजे. पॉलिनॉमियल्स काय आहे? ए पॉलिनॉमियल इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल्स हे काय असतं? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं, मेडअप ऑफ, जे बनलेलं असतं कोणाचं? व्हेरिएबल. हे आपण व्हेरिएबल घेऊ, एक्सपासून झेडपर्यंत कोणते व्हेरिएबल घ्या, एपासून झेडपर्यंत कोणते व्हेरिएबल घ्या. सो पॉलिनॉमियल्स इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मेडअप ऑफ व्हेरिएबल, कोइफिशियंट. व्हेरिएबलला ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं असतं त्याला काय म्हणायचं? कोइफिशियंट. अँड कॉन्स्टंट, आणि जो संख्या दिली असते त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. सो पॉलिनॉमियल्स हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतं जे व्हेरिएबल, कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट यांचं बनलेलं असतं, आणि ते कंबाईन केलेलं असतं काय करून? युजिंग वन ऑर मोर मॅथमॅटिकल ऑपरेशन. एक किंवा एकापेक्षा जास्त मॅथमॅटिकल ऑपरेशन असतात. कोणासारखे? लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन. सो आपण याला काय म्हणतो? पॉलिनॉमियल्स. आता 2x + 9 हे काय झालं? पॉलिनॉमियल्स. याच्यामध्ये एक्स हे काय झालं? व्हेरिएबल. व्हेरिएबल आपण एपासून झेडपर्यंतचे कोणतेही घेऊ शकतो. व्हेरिएबलला ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं असतं त्या संख्येला आपण काय म्हणायचं? कोइफिशियंट. आणि फक्त एखादी संख्या दिलेली असते त्याला काय म्हणायचं? कॉन्स्टंट. सो पॉलिनॉमियल इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मेड अप ऑफ व्हेरिएबल, कोइफिशियंट, कॉन्स्टंट अँड कंबाईंड युजिंग वन ऑर मोर मॅथमॅटिकल ऑपरेशन. एक ते ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, याला आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल्स म्हणतो. शब्द लक्षात असू द्या, ज्याला व्हेरिएबल जोडलेला असेल ना ती कोणती संख्या आपण काय म्हणू शकतो? पॉलिनॉमियल्स. आता हे पण काय झालं? पॉलिनॉमियल्स. 4x + 3 काय झालं? पॉलिनॉमियल्स. याच्यामध्ये एक्स काय आहे? व्हेरिएबल. 4 काय आहे? कोइफिशियंट. आणि 3 काय आहे? कॉन्स्टंट. 2x हे काय झालं? पॉलिनॉमियल्स. 5x हे काय झालं? पॉलिनॉमियल्स. 9y² काय झालं? पॉलिनॉमियल्स. 10p² काय झालं? पॉलिनॉमियल्स. 10m हे काय झालं? पॉलिनॉमियल्स. हे सगळे काय झाले? पॉलिनॉमियल्स झाले. व्हेरिएबल आणि कोइफिशियंट कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला पॉलिनॉमियल्स म्हणतो. पॉलिनॉमियलचे टाईप थोडक्यात बघून घ्या. देर आर 3 टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्स: मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. मोनोमियल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त एक टर्म असते. याच्यामध्ये एक टर्म 2x ही एकच टर्म झाली. 5x, 3y, 2p, 7y² हे सगळे काय झाले? मोनोमियल. मोनोमियलमध्ये फक्त काय असते? एक टर्म असते. बरोबर. बायनॉमियल ज्याच्यामध्ये 2 टर्म असतात, ही एक टर्म आणि ही एक टर्म. मग 2y² + 9 ही काय झाली? बायनॉमियल. 10p² - 9 ही पण काय झाली? बायनॉमियल. ज्याच्यामध्ये 2 टर्म असतात, ही एक टर्म आणि ही एक टर्म, बायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल त्याच्यामध्ये किती टर्म असतात? 3 टर्म असतात, त्याला आपण काय म्हणतो? ट्रायनॉमियल म्हणतो. सो मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, दीज आर द 3 टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल. जस्ट रिमेंबर, आपल्याला ह्या धड्यामध्ये फक्त मोनोमियलचं जास्त स्टडी आहे. मोनोमियलचे आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आलं पाहिजे. बरं, आता आपण थोडक्यामध्ये बघूया की मोनोमियलची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कशी करतात. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स. ओनली लाईक पॉलिनॉमियल्स कॅन बी ॲडेड आणि सबट्रॅक्टेड. लाईक म्हणजे काय? ज्यांची डिग्री, ज्यांची पॉवर सारखी असते ना, त्यांचीच ॲडिशन, सबट्रॅक्शन होते. आता रूल तेच वापरायचे. प्लसची काय करायची? ॲडिशन. चिन्ह कोणतं द्यायचं? प्लस. आता बघा, एक्स याचं कोइफिशियंट किती आहे? 1. याचं कोइफिशियंट किती आहे? 1. म्हणजे x + x. हे दोघं लाईक आहे. याची डिग्री किती आहे? 1. याची डिग्री किती आहे? 1. जेव्हा डिग्री 1 असते तेव्हा ते लाईक असतात. मग याचं कोइफिशियंट किती आहे? 1. याचं कोइफिशियंट किती आहे? 1. प्लसची काय होईल? ॲडिशन. हा एक x आणि हा एक x किती झाले? 2x. याला साईन कोणतं द्यायचं? प्लसचं. बरोबर. रूल्स पॉलिनॉमियल, रूल्स इंटिजरचेच वापरायचे. फक्त कोणाची बेरीज वजाबाकी करता येते? लाईक पॉलिनॉमियल सारखेच पाहिजे. समजा याची डिग्री 1 आहे, याची पॉवर्स, घातांक सारखाच पाहिजे, इंडायसेस सेम पाहिजे, तरच बेरीज वजाबाकी होते. समजा हा असं असेल 1x² आणि 1x³ तर याची ॲडिशन, सबट्रॅक्शन करता येत नाही. फक्त लाईक पॉलिनॉमियलची ॲडिशन, सबट्रॅक्शन करता येते. बरं, 4y 3y. बघा, कोइफिशियंट कोणताही असू द्या, याचं कोइफिशियंट किती? 4. याचं कोइफिशियंट किती? 3. बट व्हेरिएबल काय? y आणि त्याची डिग्री काय? 1. मग याची ॲडिशन होते. प्लसची काय झाली? ॲडिशन. 4y + 3y किती आले? 7y. 7yला कोणतं चिन्ह द्यायचं? प्लसचं. हे बघा, हे पण लाईक पॉलिनॉमियल्स आहे. 6 आणि 2 काय झाले? कोइफिशियंट. हे काय झालं? व्हेरिएबल. डिग्री किती आहे? 1. म्हणजे लाईक पॉलिनॉमियल्स आहे. 6a + 2a प्लसची काय झाली? ॲडिशन. काय आले? 8a. ही बेरीज आहे काय आले? हे पण लाईक पॉलिनॉमियल्स आहे. कोइफिशियंट याचा 2 आहे, कोइफिशियंट काय? 3. बट व्हेरिएबल आणि त्याची डिग्री काय? सेम. मग 2x² + 3x² 5x² आलं. ओके, तुम्ही काय घ्या? 9y³ + 10y³ होईल. कोइफिशियंट 9 आहे, कोइफिशियंट किती? 10. बट व्हेरिएबलची पॉवर सेम आहे. म्हणजे प्लसची काय होईल? ॲडिशन. 10 9 काय झाले? 19y³. याला साईन कोणतं द्यायचं? प्लसचं.
बरोबर. इथे पण लाईक पॉलिनॉमियल याचं कोएफिशियंट किती आहे 1, याचं कोएफिशियंट किती आहे 1, 4 आणि किती झाले 5, 5y³ झाले. ओके. इथे याचं कोएफिशियंट किती आहे 1, याचं कोएफिशियंट किती आहे 2, 2 आहे ना, सॉरी इथे 5 दिलं आहे ना, त्यात 3 असते समजा 3a² 2a² किती आले 3a⁴ 2a⁴ किती आले 5a⁴. म्हणजे कोणत्या पॉलिनॉमियलची ॲडिशन सबट्रॅक्शन करतात, लाईक पॉलिनॉमियलची. ओके. कोणाची लाईक पॉली, समजा मी 20 p⁴ केलं आणि 10 p⁴ केलं, तर डिग्री सेम आहे, म्हणजे ह्या लाईक पॉलिनॉमियल्स आहे. आणि प्लस प्लसची काय होईल ॲडिशन, 20 आणि 30 किती झाले, 20 आणि 10 किती झाले 30, p⁴ काय आले 4 आले. ओके. सो रूल मात्र इंटिजरचेच वापरायचे. आता समजा दुसरा रूल्स, मायनस मायनसची काय होईल ॲडिशन, चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं, -2 -3x. बघा लाईक पॉलिनॉमियल याचं कोएफिशियंट 2 आहे, याचं कोएफिशियंट काय 3, बट लाईक पॉलिनॉमियल एकची डिग्री किती आहे 1, एकची डिग्री किती आहे 1, म्हणजे इंडायसेस 1 आहे. सो मायनस मायनसची काय होईल ॲडिशन, चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं चिन्ह द्यायचं, -2x -3 किती झाले -5x. ओके. इथे पण कोएफिशियंट किती आहे 4, कोएफिशियंट किती 5, बट याची इंडायसेस पॉवर किती 1, पॉवर किती 1. लाईक पॉलिनॉमियलची मायनस मायनसची काय होईल ॲडिशन, 9 आणि 5 सॉरी 4 आणि 5 किती झाले 9, साईन कोणतं द्यायचं मायनसचं, मायनस मायनसची काय करायची ॲडिशन, साईन कोणतं द्यायचं मायनसचं, -6 मायनस मायनसची काय करायची ॲडिशन, साईन कोणतं द्यायचं मायनस. लाईक पॉलिनॉमियल्स पाहिजे, -6 आहे -2 किती झाले -8 आहे. बरं. इथे पण लाईक पॉलिनॉमियल्स हा कोएफिशियंट वेगळा असू द्या, फक्त व्हेरिएबल सेम पाहिजे आणि त्याची डिग्री सारखी पाहिजे. डिग्री किती आहे, इंडायसेस किती 2, इंडायसेस किती 2. लाईक पॉलिनॉमियल म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते. मायनस मायनसची काय करायची ॲडिशन, 3 आणि 2 किती झाले 5x². इथे पण y³ लाईक पॉलिनॉमियल्स आहे, इंडायसेस किती आहे 3, इंडायसेस किती आहे लाईक पॉलिनॉमियल्स, मायनस मायनसची काय ॲडिशन, 4 आणि 3 किती झाले 7, मायनस मायनसची ॲडिशन चिन्ह करायची, चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं. कोणतीही घ्या तुम्ही, सपोज मी असं लिहिलं आहे 25 -p⁵ -10 p⁵. बघा हे लाईक पॉलिनॉमियल्स आहे, p⁵ आहे. मायनस मायनसची काय होईल ॲडिशन, 25 आणि 10 किती झाले 35 p⁵ आणि मायनस मायनसची काय होईल, मायनस मायनसची काय होते ॲडिशन, चिन्ह कोणतं द्यायचं मायनसचं. हा दुसरा रूल. तिसरा रूल तेच आहे, प्लस मायनसची काय करायची सबट्रॅक्शन, चिन्ह कोणतं द्यायचं लार्जर नंबरचं किंवा बिगर नंबरचं. लाईक पॉलिनॉमियल्स पाहिजे, हे दोघं लाईक पॉलिनॉमियल्स आहे, कोएफिशियंट वेगवेगळे पण व्हेरिएबल मात्र सेम. याची इंडायसेस किती 1, याची इंडायसेस किती 1, म्हणजे हे लाईक पॉलिनॉमियल झाले. एक प्लस आहे एक मायनस आहे, त्याची काय करायची सबट्रॅक्शन, 8मधून 3 गेले किती उरले 5, 5ला चिन्ह कोणतं द्यायचं लार्जर नंबरचं मोठ्या संख्येचं. हे पण लाईक पॉलिनॉमियल्स, एक काय प्लस एक काय मायनस, प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 9मधून किती गेले 5, किती उरले 4, मोठी संख्या कोणती 9, त्याचं काय द्यायचं साईन. इथे पण लाईक पॉलिनॉमियल्स, एक काय प्लस एक काय मायनस, प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 7मधून किती गेले 2, किती उरले 5, साईन कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं 5. इथे पण लाईक पॉलिनॉमियल्स आहे, कारण इथं व्हेरिएबलची डिग्री सेम आहे. एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 6मधून 4 गेले किती उरले 2, 2ला कोणतं साईन द्यायचं मोठ्या संख्येचं. ओके. इथे पण एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन, 8मधून 5 गेले किती उरले 3, मोठी संख्या कोणती 8, त्याचं काय द्यायचं साईन. फक्त पॉलिनॉमियल्स लाईक पाहिजे, अनलाईक पॉलिनॉमियलची ॲडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. समजा मी असं लिहिलं 10x⁴ + 5x⁵ याची ॲडिशन होणार नाही, किंवा 10x⁴ - 5x⁵ याची ॲडिशन सबट्रॅक्शन होणार नाही, तसंच ठेवायचं असतं. फक्त कोणाची ॲडिशन सबट्रॅक्शन होते लाईक पॉलिनॉमियल्सची. सो हे रूल्स, ही पॉलिनॉमियल्स तुम्हाला ॲड करता आले पाहिजे, सबट्रॅक्ट करता आले पाहिजे. ॲडिशन आपण बघितली आहे, हे समजून घ्या व्यवस्थित. एवढं आलं तर धडा एकदम इझी आहे. बरं. आता मल्टिप्लिकेशन एकदा बघून घेऊया. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स रूल्स त्याचे, प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय होतं. आता प्लस व्हाईल मल्टिप्लाइंग पॉलिनॉमियल्स डिग्री ऑफ द व्हेरिएबल काय करायची ॲड करायची. आता इकडे बघा x इंटू काय x, याची डिग्री किती आहे 1, याची डिग्री किती आहे 1. डिग्रींची काय करायची बेरीज, ही एक आणि किती झाले 2, आणि प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय येईल प्लस, प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय प्लस. बघा या दोघांचा 4 2 8, याची डिग्री किती आहे 1, याची डिग्री किती 1, डिग्रीची काय करायची बेरीज, इंडायसेसची बेरीज करायची बेस समान असल्यावर. बरं. इथे 5 3 किती, 5 3 15, 5 3 झाले किती 15, आणि याची डिग्री किती आहे 1, याची डिग्री किती आहे, डिग्रीची काय करायची बेरीज 15a². इथं 3 2 किती आले 6, याची डिग्री किती आहे 2, याची डिग्री किती काय करायची बेरीज करायची 6x⁴, 3 2 6, याची डिग्री किती 4, याची डिग्री किती 8. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना फक्त व्हेरिएबलची जी डिग्री असते, व्हेरिएबलचा जो इंडायसेस असतो त्याची काय करायची असते बेरीज. समजा 10 लिहिला p⁴ × 2 p⁵, तर काय
10 टू जार किती 20 आणि पी रेस टू हा याची डिग्री किती 3 याची डिग्री किती 4 किती आले 7 आणि प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय आलं प्लस. ओके, सो प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन प्लसच येतं आणि पॉलिनॉमियलच्या जे व्हेरिएबल असतं त्याच्या डिग्रीची काय करायची बेरीज करायची. ओके, दुसरा रूल तोच आहे. मायनस मायनसची काय करायची मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होतं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस होतं. मग हे 3 टू जार किती आले 6. फक्त व्हेरिएबलची जी डिग्री असते तिची काय करायची बेरीज. याची डिग्री 1 याची डिग्री आहे किती आली 2 आणि मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय आलं प्लस. याची पण बेरीज होईल 4 5 जार 20 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय आलं प्लस. याची डिग्री किती आहे 1 याची डिग्री किती 1 त्याची काय केली बेरीज. 6 टू जार 12 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय आलं प्लस. याची डिग्री किती आहे 1 याची डिग्री किती 1 डिग्रीची काय करायची बेरीज. 4 3 जार 12 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस. याची डिग्री किती आहे 3 याची डिग्री किती 3 3 टी जार 3 3 जार 6 5 टू जार 10 याची डिग्री किती 4 याची डिग्री किती 4 किती आली 8 मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय प्लस. काहीही घ्या तुम्ही. मी घेतलं 8 मायनस 8 ए रेस टू 9 इंटू -2 ए रेस टू 5 काय 8 टू जार 16 मायनस मायनस काय प्लस आणि डिग्रीची काय करायची बेरीज. ए रेस टू किती येतील 14 राईट. सो हा दुसरा रूल. थर्ड रूल तेच आहे. प्लस मायनसची काय करायची सबट्रॅक्शन सॉरी प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतो मायनस. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय येतो मायनस. 8 3 जार किती आले 24 प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय मायनस आणि याच्या डिग्रीची काय करायची बेरीज. एक्स प्लस एल केलं एक्स स्क्वेअर 5 9 45 प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय मायनस डिग्रीची काय करायची बेरीज. एक आणि किती आले 2 7 2 14 7 2 जार 14 डिग्रीची काय करायची बेरीज. एक आणि किती आले ए स्क्वेअर 5 8 जार 40 डिग्री किती होते 3 3 3 जार केले 6. सो कोणतीही संख्या घ्या तुम्ही रूल्स तेच वापरायचे. फक्त मल्टिप्लिकेशन करताना डिग्रींची काय करायची असते किंवा त्याच्या इंडेक्सची काय करायची असते बेरीज करायची असते. बरं, हे झालं पॉलिनॉमियल्स विषय. थर्ड आहे इक्वेशन. आता बघा आपल्याला आपल्या धड्याचं नाव याचं आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. मग थोडक्यात आपण 6वी 7वी 8वीचे इक्वेशन सोडवण्याचा आपण प्रकार बघून घेऊया. मग बघूया इक्वेशन काय असतं. थोडक्यात हे 6वी 7वी 8वीचे इक्वेशन्स मी घेतले ते कसे सॉल्व करतात कारण मुलांना हे पण समजत नसतं. म्हणून इक्वेशन इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट. इक्वेशन हे काय असतं मॅथमॅटिकल स्टेटमेंट दॅट शो 2 एक्सप्रेशन आर इक्वल. जे 2 एक्सप्रेशन काय दाखवतं इक्वल. ही साईड आणि साईड. ही कोणती साईड झाली लेफ्ट हँड साईड आणि कोणती झाली राईट हँड साईड. इक्वेशनला नेहमी 2 बाजू असतात एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10. हिला म्हणायचं लेफ्ट हँड साईड आणि हिला काय म्हणायचं राईट हँड साईड. इक्वेशन हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट असतं जे 2 एक्सप्रेशन काय आहे सारखं आहे हे दाखवतं. ओके, इट ऑलवेज कंटेन इक्वल साईन. त्यांच्या दरम्यान काय असतं नेहमी इक्वलचं साईन असतं. सो हे पण काय झालं इक्वेशनमध्ये काय असतं इक्वलचं साईन. हे काय झालं इक्वेशनमध्ये काय असतं इक्वलचं साईन. हे काय झालं इक्वेशनमध्ये काय असतं इक्वलचं साईन. मध्ये काय असतं इक्वलचं साईन असतं. सो हे झालं इक्वेशन. आता आपण इक्वेशन सॉल्व कसे करतात ना ते फटकन बघून घेऊया. खूप इझी टॉपिक आहे हा पण 6वी 7वीचा आहे. आता बघा समजा ॲडिशन ऑफ इक्वेशन किंवा ॲडिशन टाईप ऑफ इक्वेशन म्हणूया आणि प्रश्न असा विचारला जातो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन मीन्स टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढणं म्हणजे काय. आता बघा ॲडिशन असेल. आता इथं व्हेरिएबलजवळ काय दिले ॲडिशन दिली. आता आपल्याला व्हेरिएबल इथं काय एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर 5 तिकडे पाठवायचं. 5 इकडे प्लस आहे. प्लस असेल तर तिकडे जाऊन काय बोलतो मायनस. म्हणजे थोडक्यात ॲडिशन असलेलं ना तिकडे त्याची आपण नेहमी सबट्रॅक्शन करत असतो. आता ॲक्च्युली हे डिटेलमध्ये कसं येतं बघा. इथे ॲडिशन आहे त्याची सबट्रॅक्शन करायची. बघा 5 ॲड करायचे. हे 5 असंच आहे. 5 काय केले तुम्ही सबट्रॅक्ट केले 9 मायनस 5 प्लस मायनस काय झाले कॅन्सल. एक प्लस मायनसचे काय झाले सबट्रॅक्शन. 9 मधून 5 गेले किती उरले 4. 9 मधून 5 गेले किती उरले 4. हे असं आहे. बट आपल्याला असं सोडवायचं नाही. आपल्याला नेहमी कसं सोडवायचं आहे बघा एक्स प्लस 5 इज इक्वल टू काय 9. सोडवताना हा प्लस आहे पलीकडे जाऊन काय होईल नेहमी मायनस होईल. बघा एक्स हा 9 पुढेच लिहायचा. हा काय प्लस इकडे प्लस होतं इकडे जाऊन काय झाला मायनस. आणि रूल्स तेच वापरायचे. एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन. 9 मधून 5 गेले किती उरले 4. 4ला कोणतं साईन द्यायचं मोठ्या संख्येचं +4 बरोबर. समजा सेकंड इक्वेशन घेऊ आपण. हे असं आहे
वाय प्लस 7 इज इक्वल टू काय 10, ही लेफ्ट हँड साईड, ही काय आहे राईट हँड साईड. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची, तर 10 7 इकडे काय प्लस, तिकडे जाऊन काय होईल मायनस. सो 10 मायनस 7, याला तेच रूल वापरायचे. एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन. 10मधून किती गेले 7, किती उरले 3. आणि 3ला कोणतं साईन द्यायचं, मोठ्या संख्येची, तर मोठी संख्या कोणती आहे 10, त्याचं साईन. सो वायची किंमत किती आली 3. हे पण आपण सोडू शकतो. हे बघा प्लस असेल ना तर ते तिकडे जाऊन एखादी संख्या तिकडे जाऊन काय होते मायनस होते पलीकडेच्या राईट हँड साईडला जाताना. सो ए इज इक्वल टू काय 15 मायनस काय 8. ए इज इक्वल टू एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन. 15मधून 8 गेले किती उरले 7. 7ला कोणतं द्यायचं मोठी संख्या, मोठी संख्येचं साईन द्यायचं. मोठी संख्या कोणती 15, त्याचं साईन किती आलं 7. हे पी आहे. 4 तिकडे जाताना काय होतील मायनस 12 मायनस 4. ओके. सो पी इज इक्वल टू एक प्लस मायनसची काय होईल सबट्रॅक्शन. 12मधून किती गेले 4, किती उरले 8. 8ला कोणतं साईन द्यायचं मोठ्या संख्येचं. सो काहीही घ्या तुम्ही. समजा मी इकडे अजून एक एक्झाम्पल घेतलं, एक्स प्लस 2 इकडे घेतलं मी 8. हे 2 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील मायनस 8 मायनस 2. सो एक प्लस मायनसची काय झाली सबट्रॅक्शन. 8मधून किती गेले 2, किती उरले 6. 6ला कोणतं साईन द्यायचं मोठ्या संख्येचं प्लस. किंवा अजून एखादी अशी संख्या घेतली एक्स मायनस 15 इज इक्वल टू घेतले 10, सॉरी प्लस. हे इकडे काय होते प्लस, तिकडे जाऊन काय होतील मायनस 10 मायनस 15. एक प्लस मायनसची काय झाली सबट्रॅक्शन. 15मधून किती गेले 10, किती उरले 5. 5ला कोणतं साईन द्यायचं मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती 15, त्याचं मायनस साईन. ओके. असे तुम्हाला इक्वेशन्स ॲडिशन असताना काय करायची सबट्रॅक्शन. म्हणजे इकडे प्लस असेल तर एखादी संख्या लेफ्ट हँड साईडला एखादी संख्या प्लस असेल तर तिकडे जाऊन काय होते ती मायनस होते, एवढं लक्षात ठेवायचं. आणि जर संख्या सबट्रॅक्शन असेल तर त्याची ॲडिशन होते. म्हणजे एखादी संख्या इकडे मायनस असेल तर पलीकडे जाऊन काय होते ती प्लस होते. समजा आता बघा हा एक्स 10 तसंच ठेवलं, 5 इकडे काय होता मायनस, इकडे जाऊन काय झालं प्लस. याला तेच रूल वापरायचे. प्लस प्लसची काय होईल ॲडिशन. 10 प्लस काय होईल 15. 15ला कोणतं साईन द्यायचं प्लसचं. प्लस प्लसची ॲडिशन होऊन साईन कोणतं देतो प्लसचं. हे झालं. दुसरं आहे हे 7 इकडे काय होतं मायनस, तिकडे येऊन काय होतील प्लस 8. हे मायनस इकडे येऊन काय झाले प्लस 7. प्लस प्लसची काय झाली ॲडिशन, किती आले 15. 15ला कोणतं साईन द्यायचं प्लस. प्लस प्लसची ॲडिशन होऊन साईन कोणतं देतं प्लस. इथे पण सेम आहे. हे 4 इकडे काय मायनस, तिकडे जाऊन काय होतील प्लस. 6 प्लस काय 4. सो ए इज इक्वल टू प्लस प्लसची काय झाली ॲडिशन, साईन 4 किती आले 10. 10ला कोणतं साईन द्यायचं प्लसचं. सो बघा जर एखादी संख्या लेफ्ट हँड साईडला प्लस असेल तर तिकडे जाऊन मायनस होते, आणि लेफ्ट हँड साईडला ती मायनस असेल तर तिकडे जाऊन प्लस होते, एवढंच लक्षात ठेवायचं. आता मल्टिप्लिकेशन असेल तर बघा आपल्याला या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. आता इथं मल्टिप्लिकेशन असतं 5 इंटू काय असतं एक्स, हे 5 इंटू काय असतं एक्स इज इक्वल टू काय 20. आपल्याला एक्सची किंमत काढायची तर 5 तिकडे सेंड केले पाहिजे. 5 इकडे मल्टिप्लिकेशनला तिकडे जाऊन काय होतील डिवाईड होतील 20 अपॉन काय 5. 5 4 जार 5 4 जार 20 किती आले 4. आणि रूल तेच वापरायचे, प्लस प्लसचा डिव्हिजन काय येतो प्लस. ओके. दुसरं लिहिलं हे बघा 3 आणि वाय यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन. 3 तिकडे जाताना काय होतील डिव्हिजनला जातील. सो किती 3 चौक 12, 3 4 जार 12. आणि प्लस प्लसचा डिव्हिजन काय येईल प्लस. रूल्स ते वापरायचे. हे पण सेम आहे. 2 तिकडे जाताना काय होतील डिव्हिजनला जातील. सो 2 पंचे 10. ए इज इक्वल टू किती आले 5. प्लस प्लसचं डिव्हिजन काय झालं प्लस. हे रूल्स वापरायचे. ओके. आता डिव्हिजन टाईप ऑफ इक्वेशन असतील. समजा मी असं लिहिलं आहे समजा असं लिहिलं आहे एक्स अपॉन 5 इज इक्वल टू काय लिहिलं 2. सो 5 इकडे काय डिव्हिजनला तिकडे जाऊन काय होतील मल्टिप्लिकेशन. एक्स इज इक्वल टू 2 इंटू काय 5. सो एक्स इज इक्वल टू किती 5 2 जार किती आले 10. आणि रूल कोणते वापरायचे मल्टिप्लिकेशनचे. प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस, राईट. किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेतलं असं लिहिलं वाय अपॉन मायनस 9 इज इक्वल टू किती आहे 5. 9 इकडे काय डिव्हिजनला तिकडे जाऊन काय होतील मल्टिप्लिकेशन. वाय इज इक्वल टू 5 इंटू काय मायनस 9. सो वाय इज इक्वल टू काय 5 9 जार 45. 9 पाचे किती आले 45. आणि साईन कोणतं प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय मायनस. सो दीज आर द रूल्स ऑफ ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इक्वेशन. अशा प्रकारे तुम्ही इक्वेशनचं काय करू शकता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करू शकता. हे सगळं बेसिक झालं मुलांनो. आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल समजून घ्यायचं असेल तर हे सगळं तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. बेसिक काही खूप हार्ड नाही आहे. हे 6वी 7वी 8वीचं बेसिक मी तुम्हाला सांगितलं. हे बेसिक व्यवस्थित समजून घ्या. आणि हे बेसिक समजलं तर तुम्हाला पुढचा धडा एकदम इझी जाईल. सो आपण पुढच्या धड्यामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट करूया. ओके. धन्यवाद.